वटपौर्णिमा 2026 चुकूनही या 2 तासाच्या राहू काळात पूजा करू नका, नाहीतर व्रताचे फळ मिळणार नाही. तर राहू काळ नेमका कधी आहे? वटपौर्णिमा पूजेचा अचूक शुभ मुहूर्त नेमका कधी आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी केस धुवावे का? कोणते शुभयोग या वटपौर्णिमेच्या दिवशी आलेले आहेत? तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अखंड सौभाग्यासाठी वटपौर्णिमेचं पवित्र व्रत करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित महिलेसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी माता सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिव्रत धर्माच्या सामर्थ्याने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते, अशी आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये पौराणिक कथा सांगितली जाते. म्हणूनच या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाकडे प्रार्थना करतात, पूजा करतात, उपवास करतात आणि हे वटपौर्णिमेचं पवित्र व्रत करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी सौभाग्यवती स्त्रिया वटपौर्णिमेचं हे पवित्र व्रत आपण करताना बघतो. परंतु अनेक महिला पूजा तर करतात, पण पूजा करण्याची योग्य वेळ, अचूक शुभ योग आणि टाळावयाचा काळ याबद्दल माहीत नसल्यामुळे नकळत चुका घडतात. विशेष म्हणजे यंदाच्या वटपौर्णिमेला एकीकडे अत्यंत शुभ योग निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे 2 तासाचा एक असा काळ देखील आलेला आहे, ज्यामध्ये वडाच्या झाडाची पूजा टाळणे अधिक योग्य मानले जाते. म्हणून मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमा 2026 ची नेमकी तिथी कधी आहे, म्हणजेच पूजा करण्याचा योग्य वेळ काय आहे, राहू काळ कधी आहे, कोणते शुभ योग यंदाच्या वटपौर्णिमेला प्राप्त होत आहेत आणि अभिजित मुहूर्त आणि अमृत काळ कोणता आहे, कधी आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याचा सर्वात उत्तम वेळ म्हणजेच अचूक शुभ मुहूर्त कोणता आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी केस धुवावे की नाही, हा देखील बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर देखील आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. तर पौर्णिमा तिथी पहाटे सुरू होऊन पुढील दिवसापर्यंत राहणार आहे. तर पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आणि पुण्यदायी मानलं जातं. तर शास्त्रानुसार या दिवशी केलेलं जप, तप, दान, व्रत आणि पूजन याचं फळ अनेक पटीने वाढते असं मानलं जातं. त्यामुळे वटपौर्णिमेचं व्रत श्रद्धेने आणि योग्य मुहूर्तात केल्यास विशेष पुण्य लाभते. अचूक शुभ मुहूर्त कधी आहे हे जाणून घेऊया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोठेही व्हिडिओ स्किप करू नका. तर मैत्रिणींनो, यंदाच्या वटपौर्णिमेला प्राप्त होणारा शुक्ल योग हा अत्यंत शुभ आणि मंगलकारी योग मानला जातो. तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार शुक्ल योगामध्ये केली जाणारी पूजा, जप, व्रत, दान आणि इतर धार्मिक कार्य विशेष फलदायी मानली जातात. हा योग सौभाग्य, समृद्धी, सकारात्मकता आणि शुभ परिणाम देणारा अत्यंत महत्त्वाचा शुभ आणि पुण्यदायी योग हा शुक्ल योग मानला जातो. तर यंदा 29 जून 2026 रोजी शुक्ल योग कधी सुरू आहे? तर शुक्ल योग सूर्योदयापासून सुरू राहणार असून दुपारी सुमारे 2:27 त्याचा प्रभाव राहील. त्यानंतर मित्रांनो, अत्यंत पुण्यदायी आणि शुभ योग म्हणजेच ब्रह्मयोग यानंतर सुरू होईल. तर ब्रह्मयोग देखील अत्यंत शुभ योग मानला जातो. तर मुहूर्त चौघडिया इतकेच नाही, तर यंदा अमृत चौघडिया देखील प्राप्त होत आहे. सकाळी 5:26 पासून ते 7:10 अमृत काळ राहणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे
सकाळच्या वेळेत वट सावित्री व्रताची पूजा, वडाच्या झाडाची प्रदक्षिणा आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना, जप आणि दानधर्म करणे विशेष शुभ मानले जाऊ शकते. विशेष म्हणजे यंदा पौर्णिमा तिथी, शुक्ल योग आणि अमृत काळ याचा सुंदर आणि दुर्मिळ संयोग जुळून येत आहे. त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा 2026 ही व्रत आणि पूजेसाठी अधिक शुभ आणि पुण्यदायी मानली जात आहे. आणि मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त म्हणजे मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा शुभ मुहूर्त आलेला आहे. तो म्हणजे अभिजित मुहूर्त. दुपारी 11:56 ते 12:52 अभिजित मुहूर्त राहणार आहे. हा मुहूर्त सर्व कार्यासाठी सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. परंतु मैत्रिणींनो, यंदा इतके शुभ योग असतानाही एक असा काळ देखील आलेला आहे ज्यामध्ये चुकूनही वडाच्या झाडाची म्हणजेच वटवृक्षाची पूजा सुरू करू नये. या 2 तासामध्ये पूजा करणे टाळायचं आहे असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. अनेक महिला नकळत याच वेळेमध्ये वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळतात. अनेक महिला याच वेळेमध्ये वटवृक्षाची पूजा सुरू करतात आणि विशेष म्हणजे हा काळ सकाळीच येत आहे. हा काळ सकाळी असल्यामुळे अनेक महिलांना याची माहिती देखील नसते. म्हणूनच आता आपण जाणून घेऊया तो अशुभ काळ म्हणजेच राहू काळ नेमका कधी आलेला आहे, त्याचा योग्य वेळ आणि अचूक टायमिंग काय आहे. त्या वेळेमध्ये या राहू काळामध्ये आपल्याला पूजा का टाळायची आहे जाणून घेऊया. राहू काळ नेमका कधी आहे? मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या काळाबद्दल बोलत आहोत तो म्हणजे राहू काळ. यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7:10 ते सकाळी 8:55 राहू काळ राहणार आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळामध्ये कधीही नवीन शुभ कार्य, पूजा सुरू करणे टाळावे असं सांगितलं जातं. म्हणून वटसावित्री व्रताचा संकल्प, वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळणे, प्रदक्षिणा करणे, मुख्य पूजाविधी सुरू करणे किंवा पूजा प्रारंभ करणे म्हणजेच आरंभ करणे या राहू काळामध्ये या वेळेमध्ये टाळावे. मैत्रिणींनो, अनेक महिलांना प्रश्न पडतो की वडाच्या झाडाची पूजा नेमकी कशी करावी. सर्वप्रथम आपण वडाच्या झाडाची पूजा अगदी थोडक्यामध्ये कशी करायची ते बघणार आहोत. वडाच्या झाडाला सर्वप्रथम पाणी अर्पण करावं, त्यानंतर दूध अर्पण करावं, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. वडाच्या झाडाभोवती श्रद्धेने प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळावा म्हणजे 7 फेऱ्या पूर्ण करावी. त्यानंतर सावित्री सत्यवानाची पवित्र कथा ऐकावी किंवा वाचावी आणि अखंड सौभाग्यासाठी माता सावित्री आणि वटवृक्षाकडे प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, आता प्रश्न पडतो की जर राहू काळामध्ये पूजा करायची नसेल तर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती मानली जाते. अचूक शुभ मुहूर्त काय आहे? यंदाच्या वटपौर्णिमेचा. अनेक महिलांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की अमृतकाळ अधिक शुभ आहे की अभिजित मुहूर्त. आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सकाळचा अमृत काळ हा वटसावित्री व्रतासाठी अत्यंत शुभ आणि उत्तम मानला जातो. कारण वटपौर्णिमेची पूजा शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये पवित्र वातावरणात करण्याची आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे. त्यामुळे सकाळी 5:26 ते 7:10 अमृत काळ हा वडाच्या झाडाची पूजा, व्रताचा संकल्प, पाणी अर्पण करणे आणि वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या काळामध्ये देखील तुम्ही शक्य असेल तर वडाच्या झाडाची म्हणजेच वटवृक्षाची पूजा, प्रदक्षिणा करू शकता. पण मैत्रिणींनो, प्रत्येक महिलेला सकाळी या वेळेत पूजा करणे शक्य होते असं नाही. काही महिला नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा इतर कौटुंबिक कारणामुळे सकाळी त्या पूजा करू शकत नाहीत. मग अशा महिलांसाठी देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक अत्यंत शुभ पर्याय म्हणजेच एक शुभ वेळ सांगितला आहे. तो म्हणजे अभिजित मुहूर्त. अभिजित मुहूर्त
दुपारी 11:56 ते 12:52 अभिजित मुहूर्त हा सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त मानला जातो. तर या वेळेमध्ये देखील ज्या महिलांना सकाळी पूजा करणे शक्य नाही त्या महिला या शुभ मुहूर्तामध्ये पूजा करू शकतात. तर अनेक धर्मग्रंथामध्ये अभिजित मुहूर्ताला विजय, यश आणि शुभफल प्रदान करणारा मुहूर्त म्हटलं गेलं आहे. म्हणून ज्यांना सकाळी अमृत काळामध्ये पूजा करणे शक्य नसेल त्यांनी अभिजित मुहूर्तामध्ये वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील अवश्य करा. परंतु मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करणाऱ्या अनेक महिलांच्या मनामध्ये एक प्रश्न वारंवार येत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी केस धुवावेत का? आणि जर धुतले तर व्रताचे पुण्य कमी होते का? तर याबाबत धर्मशास्त्र आणि आपल्या पारंपरिक मान्यतामध्ये काय सांगितलं आहे ते सविस्तर जाणून घेऊया. तर आपल्या हिंदू धर्मातील धार्मिक मान्यतेनुसार कोणतेही व्रत, उपवास किंवा विशेष पूजन करताना शरीर आणि मनाची शुद्धता महत्त्वाची मानली जाते. परंतु महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी केस धुणे हे टाळावे. तर तुम्ही आदल्या दिवशी केस धुवू शकता. तर पूजेच्या दिवशी केस धुणे हे टाळावे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी केस अजिबात धुवू नयेत.